श्री स्वामी समर्थ. चला आज आपण सांबर बनवणार आहे दुधी भोपळ्यापासून. तर आपण आता ह्याच्यात काय सारण घेतले ते बघूया. हो का, इथं एक दुधी भोपळा घेतला आहे स्वच्छ करून. इथं 2 टमाटे घेतलेले आहेत. इथं 2 वांगे घेतलेले आहेत. इथं कोथिंबीर घेतलेली आहे. इथं 2 बटाटे घेतलेले आहेत. इथं 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे 1 शिमला मिरची घेतलेली आहे. आणि इथं अद्रक थोडी कट करून घेतलेली आहे. आणि आता इथं आपण कुकर घेतलेला आहे. आणि हो का, इथं आपण मुगाची डाळ घेतलेली आहे 1 वाटे. हो का, छोट्या वाटेने 1 वाटे घेतलेले आहे. तर आता आपण सांबर बनवणार आहे. तर आता आपण ह्या कुकरमध्ये सगळं टाकून घेऊया. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. शिजताना मीठ टाकलं की चव येते. आणि थोडं 2 चमचे तेल टाकून घेऊया. डाळ मऊ शिजते मग. तर आता आपण पाणी टाकून घेऊया. अर्धा तांब्या पाणी टाकलं आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये सगळे वांगे हे सगळं का टाकलं आहे की मुलं अशी खात नाहीत म्हणून आपण सांबारमध्ये टाकले. तर चला आता आपण गॅस चालू करूया आणि ठेवूया कुकरवर. गॅस चालू केलेला आहे. आता आपण त्याचं टोपण लावून घेऊया. आता हो काही सगळं शिजायला टाकलेलं आहे. आपण आता 4 शिट्ट्या काढून घेऊ आणि मग सांबार बनवायची तयारी करू. एवढं सांबार झालेलं आहे आपलं शिजून. तर हो काय मस्त झालेलं आहे. आपण 4 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. तर हो काही तर आपण कढई ठेवलेली आहे. तर आता आपण लसूण टाकून घेणार आहे तळण्यासाठी. तर आता आपण मोहरी टाकून घेणार आहे. बघा कसं मोहरी तळावे, मस्त तळायला लागलेले आहे. मग आता आपण जिरे टाकून घेणार आहे. जिरे जरा जास्तच घालायचे सांबारला थोडे. तर आता आपण कढीपत्ता घालून घेणार आहे. तर आता आपण थोडी लाल मिरची घालून घेणार आहे. 1 चमचा आपण इथं लाल मिरची घातलेली आहे. घालून घेऊया. आणि हो काही आपण ना घरगुती मसाला आहे आपला, घरकुल मसाला एक आहे. आणि आपण खडे मसाल्यापासून घरी बनवलेला मसाला आणि हळद आपण टाकून घेऊया. हे आपण घरी बनवलेला होता मस्त पाहिजे. आता हे कोथिंबीर टाकूया थोडी ह्यातली. मसाला आपला सगळा तळलेला आहे. आता सांबार टाकून घेऊया. आता आपण सांबार मसाला घालून घेऊया. 1 चमचा घेतलेला आहे सांबार मसाला. आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आधी आपण शिजताना टाकलेला आहे. आता थोडं टाकून घेऊया आणि मस्त असं हलवूया. बघा हो का, आपलं सांबार कसलं भारी झालेलं आहे. माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही पण असंच सांबार बनवता का? मला कमेंट करून सांगा. मला फॉलो करा.